तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बेसिकली आज आपण पेपर ड्राफ्टिंग शिकणार आहोत। जो ब्लाउजचा मागचा पार्ट आहे तो कसा पेपरवर ड्राफ्ट करायचा आपण हे शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। आणि असेच एक एक ड्राफ्टिंग मी तुम्हाला शिकवणार आहे। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि आज आपण मागचा भाग कसा काढायचा पेपरवर हे शिकणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला असा डबल फोल्ड साइडचा पेपर घ्यायचा आहे। बंद बाजू इकडे ठेवायची आहे ह्या साइडला आणि पेपर सरळ आखून असा म्हणजे एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण हा आहे आपला ब्लाउज, हा ब्लाउज आहे, असा ब्लाउज घ्यायचा आहे आपल्याला आणि ब्लाउजची अशी घडी करून घ्यायची आहे आपल्याला। सो अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये सेम टू सेम तुम्हाला तसंच ठेवून घ्यायचं आहे। आणि थोडा अशा प्रकारे आपल्याला ब्लाउज थोडा ताणून घ्यायचा आहे आणि इथे आपण पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपलं पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता इथे एक मार्किंग करून घेणार आहोत। इकडे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडे एक करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता गळ्याची उंची तुम्ही किती ठेवणार आहात हे तुमच्यावर आहे। तर बेसिकली इथे गळा आता माझा आहे इथे, तर पहिल्यांदा इथे एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, इथे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपण व्यवस्थितरित्या इकडे डॉट डॉट करून असं मार्किंग करून घेणार आहोत। आणि जे आपण मागच्या बाजूचे स्लीव्स आहे त्याचं मार्किंग आपण अशा प्रकारे करतो। आता इथे आपण सुईची बाजू आहे ते सुईच्या बाजूने मार्किंग न करता आपण आता ब्लाउज उलटा करून घेणार आहोत आणि मग मार्किंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे ब्लाउज मार्किंग करण्यासाठी आपल्याला करून घ्यायचं आहे। त्याने आपल्याला प्रॉपर मार्किंग समजते। फक्त आपल्याला पॉइंट समजण्यासाठी आपण ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे, बाकी ब्लाउज सरळ ठेवूनच मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता इथे एक मार्किंग आपली ऑलरेडी झालेली आहे, आपल्या नखाच्या साहाय्याने आपण इथे ठेवायचं आहे। इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर परत इथे नख ठेवून घ्यायचा आहे, बोट ठेवून घ्यायचं आहे, परत इथे एक ठेवून घ्यायचं आहे आणि इकडे एक ठेवून घ्यायचं आहे। बरोबर तुम्ही बघू शकता प्रॉपर आपल्या इकडे शेप आलेला आहे। त्यानंतर ब्लाउज आपला सरळ करून घ्यायचा आणि परत त्याला जसं आपण स्टार्टिंगला ठेवलं होतं तसंच ठेवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे। इथे आपली ब्लाउजची संपूर्ण उंची येते, इकडे आपले शोल्डर येतील, बरोबर मार्किंग आपण पॉइंट केलेले आहेत आणि बाकीचा स्लीवचा शेप आपण राईट काढलेला आहे। आणि त्यानंतर आता ब्लाउजची उंची तुम्ही किती ठेवणार आहेत त्यावर आहे। बाकी आता आपण जे पॉइंट काढलेले आहेत त्यांना असं सरळ जॉईंट करून घेणार आहोत। तो जर तुम्हाला समजत नसतील पॉइंट तर तुम्ही प्लेन कार्ड पेपर येतो तो सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर एकदम प्रॉपर असा शेप दिसेल। असा मी प्रॉपर आखून घेते। तर असं आपल्याला आखून घ्यायचं आहे। आता वरतून आपण अर्धा इंच वाढवायचं आहे। अर्धा इंच का वाढवतात, जे आपण शोल्डर जॉईन करतो त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी जागा लागते। तर आपल्याला हे पेपरवरच ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे आणि मग नंतर ब्लाउजवर कटिंग करून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी माझ्या साधारणतः गळ्याची रुंदी मी इथे 2 ठेवलेली आहे, 2 पेक्षा थोडीशी जास्त आहे, जसं जे ब्लाउजवर आहे तसं। आणि जी खालती जी उंची येईल ती थोडी आपण वाढवायची असते, म्हणजे प्रॉपर आपल्याला शेप देता येतो। इकडे मी 3चा शेप घेते, 3चा शेप घेऊन घेते आणि त्यानंतर एक गळा आखून घेते।
सगळं आखून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आता एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच इकडे साईडला आपल्याला 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. मूलचा जी बाई आहे त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर प्रॉपर असा आपला शेप आलेला आहे. 1 इंच शिलाईसाठी ठेवते आणि 1 इंच का ठेवते, इकडे आपल्याला आपला जो टक्स पॉइंट आहे तो येणार आहे. तो टक्समध्ये आपली थोडं शिलाई जाते त्यामुळे. तर हे बरोबर आपल्याला इकडे बघायचं आहे की गळ्याच्या असं बरोबर आपला टक्स पॉइंट आला पाहिजे. सो आपला हा टक्स पॉइंट आहे. टक्स पॉइंटची उंची मी 4 ठेवते आहे, प्रॉपर 4 ठेवते आहे. अर्धा इंच आपल्याला इकडे ठेवायचा आहे आणि अर्धा इंच इकडे ठेवायचा आहे. हे झाले आपले टक्स पॉइंट. आता आपण टक्स पॉइंट जॉईन करून घेणार आहोत. सो खूप सिंपल वेमध्ये मी तुम्हाला सांगते. तर एवढंच असतं आपल्या गळ्यामध्ये. बॅक पार्टला पण जास्त काही हे करत नाही. थोडासा शेप आपण अजून नीट करून घ्यायचा आहे, कारण की ब्लाऊजवरचं मेजरमेंट आहे त्यामुळे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आता आपण हे जॉईन करून घेणार आहोत आणि आता कट करून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. सो आता आपण जे मार्किंग केलेलं आहे पेपरवर ते कटिंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सो आपला फायनली पेपर ड्राफ्टिंग करून झालेला आहे. हा आपला बॅक पार्ट असा येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे. आणि हा फक्त मी बॅक पार्ट तुम्हाला कटिंग करून दाखवलेला आहे. जर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जी पुढची बाजू आहे ती एकत्रच कटिंग करायची कशी हे तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवेल की एकाच पेपरवर आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कसं बनवू शकतो. हे दोन्ही मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.